खोक्या भोसलेची वैद्यकीय चाचणी पूर्ण, बीड पोलीस थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार. पोलीस कोठडी होण्याची शक्यता. खोक्याला प्रयागराजवरून विमानानं महाराष्ट्रात आणलं. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना होळी दिवशी मुख्यमंत्रीपदाची ऑफर. विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर. देशभरात धुळवडीचा उत्साह. रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी. कोकणामध्ये शिमगोत्सवाची सुरुवात. धुळवडीला नागरिकांचा मांसाहाराचा बेत. चिकन आणि मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी. 2-2 तासांपासून खवय्ये दुकानाबाहेर रांगेत. मागणी वाढल्यानं दरही वाढले. धुळवडीनिमित्त पुणे आणि नागपूर मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद. 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत सेवा सुरू होणार. प्रवाशांनी सहकार्य करण्याचं आवाहन. गाईच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये 2 रुपयांची वाढ. उद्याच्या भरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार. मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा. शहरातील वातावरण धुरकट. इमारतींवर देखील धूळ साचली. नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान वाढ. पारा वाढल्यानं राज्यामध्ये विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर.